दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन. थोड्याच वेळात षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंची तोप दडाडणार. ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलणार. उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेचे 3 शिलेदार ठरले. एकनाथ शिंदेंसह गुलाबराव पाटील, ज्योती वाघमारे, रामदास कदम यांची भाषणं. ऑपरेशन टायगर वरून ठाकरे शिंदे भिडण्याची शक्यता. शिंदेच्या शिवसेनेच्या नेस्को सेंटरमधील मेळाव्यात मोठी सुरक्षा. काळ्या कपड्यांना मेळाव्यात बंदी, तर जवळपास 300 ते 400 पोलिसांचा बंदोबस्त. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं. महाराष्ट्र घाणेरडं राजकारण सहन करणार नाही. आदित्य ठाकरेंची बंडखोर खासदारांवर सडकून टीका. भाजप ऑपरेशन विकास राबवतो. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरेंचा शिवसेना युबीटीला चिमटा. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याचंही आवाहन. 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंना का सोडले याचं कारण जनतेसमोर येणार. 21 जूनला फुटीर खासदार आपली भूमिका मांडणार. मंत्री प्रताप सरनाईकांसोबत बेस्ट कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू. संपावर तोडगा काढण्याबाबत बैठकीत चर्चा. बैठकीनंतर मंत्री सरनाईक माध्यमांशी बोलणार. मुंबईकरांवर मोठं पाणी संकट. धरणांमध्ये फक्त 10% पाणी साठा. 9 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक. जळगावात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं प्रतितोळा 4,600 रुपयांनी स्वस्त, तर चांदीच्या दरात प्रति किलो 15,000 रुपयांची घसरण. नाशिकमधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवला. निदा खानच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 25 तारखेला. न्यायालयात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण. आणि भिवंडीत पिझ्झा शॉर्मामुळे 60 जणांना विषबाधा. उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्यानंतर रुग्णांवर उपचार सुरू. रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची भीती.